हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजचा हा व्हिडिओ आहे आपला एक महाराष्ट्र सेट परीक्षा 2026 साठी प्रिपेअर करणाऱ्या स्टुडंटसाठी. नेहमीचा प्रश्न आहे, आपण एक्झामसाठी फॉर्म भरतोय, जे नवीन स्टुडंट्स आहेत त्यांचं नुकतंच पोस्ट ग्रॅज्युएशन झालंय किंवा ते जे सेकंड इयरला आहेत आणि त्यांना प्रश्न पडलाय की माझा जो विषय आहे तो मी कोणत्या सब्जेक्टमधून ही एक्झाम देऊ शकतो. तर नेहमीच पीजी विषय निवडण्यामध्ये बऱ्याच स्टुडंट्सचा जो गोंधळ उडत असतो, तो गोंधळ क्लिअर करण्यासाठी मी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण दाखवणार आहे, की तुम्ही कुठून बघू शकता आणि कुठून कन्फर्म करू शकता, की सब्जेक्ट तुम्हाला कोणता निवडायचा आहे. अभ्यास करताना किंवा तुमच्या सेट एक्झामचा फॉर्म भरताना. अभ्यास करताना बट तुम्ही तुमच्या सब्जेक्टचा अभ्यास करणार आहात. पण फॉर्म फिल करताना तुम्ही त्याच सब्जेक्टचा जर हे केलं आपण निवडला सब्जेक्ट, तरच तुम्हाला व्यवस्थित पेपर देता येईल. ठीक आहे. सो यासाठी हा पूर्ण व्हिडिओ बघा. संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला याच्यामध्ये मिळेल. कारण युनिव्हर्सिटीच्या ब्राउचरमध्ये जे काही 32 टोटल सब्जेक्ट आहेत, त्या सब्जेक्टपैकी तुम्ही कशामध्ये फॉर्म भरू शकता, हे तुम्हाला संपूर्ण इन्फॉर्मेशन मी देणार आहे. सो व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर एक इम्पॉर्टंट सूचना त्या स्टुडंटसाठी, जे स्टुडंट्स खूप मेहनतीने ही एक्झाम प्रिपेअर करत आहेत, ही एक्झाम क्वालिफाय करण्यासाठी प्रयत्न करत आहेत, त्यांच्यासाठी पेपर 1 साठी एक कंप्लीट कोर्स आम्ही घेऊन आलो आहोत. ज्या कोर्समध्ये आम्ही तुम्हाला देणार आहोत संपूर्ण अभ्यासक्रम, मॉक टेस्ट, लाईव्ह लेक्चर्स, वीकली टेस्ट, फुल सिलेबस नोट्स, 2000 प्लस एमसीक्यू, पीडीएफ, पीवायक्यूज विथ सोल्युशन, म्हणजे संपूर्ण कोर्स जो तुम्हाला प्रिपेअर करेल हे येणाऱ्या एक्झामच्या प्रिपरेशनसाठी. ज्याची फीस आहे 3500, डिस्काउंट करून तुम्हाला 2600 मध्ये हा फुल कोर्स मिळेल. जॉईन करण्यासाठी फक्त इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करा किंवा प्ले स्टोअरवरून हा ग्लोबल ऑनलाईन नावाचा ऍप डाउनलोड करा. ऍपच्या सर्च बॉक्समध्ये जस्ट एमएस सेट सर्च करा आणि लगेचच कोर्सला जॉईन होऊ शकता. लक्षात ठेवा, आज 2 फेब आहे आणि आजपासून आपली न्यू बॅच स्टार्ट होते. पेपर 1 प्रमाणेच पेपर 2 साठी देखील बॅच इकडे चालू आहेत. इन्फॉर्मेशन साठी सेम दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करून तुम्ही प्रिपरेशन करण्यासाठी जॉईन होऊ शकता विदाउट एनी हेजिटेशन. लेट्स मूव्ह टू द पीडीएफ. हे बघा, हे आपल्या युनिव्हर्सिटीवरती ऑफिशियल जे ब्राउचर असतं, दरवर्षी जे एक्झाम होते, या एक्झाम मध्ये तुम्हाला हे बुलेटिन दिलं जातं. ठीक आहे. आता ही म्हणजे इथे बघा, 15 जून 2025 ची जी एक्झाम होती त्याच्यासाठी हे ब्राउचर त्यांनी वेबसाईट वरती टाकलं होतं. कुठे मिळेल हे ब्राउचर? लेट मी शो यू. ओके, वेट. सो इथे तुम्हाला प्रोस्पेक्टस किंवा ब्रोशर बुलेटिन जे आहे त्याच्यामध्ये ही इन्फॉर्मेशन इथे तुम्हाला मिळू शकते. ठीक आहे. तर या ठिकाणी बघा, तुम्हाला मिळेल हे ब्रोशर. या ब्रोशर मध्ये तुम्हाला जे जे डाउट्स आहेत ते सगळेच इथे क्लिअर होऊ शकतात. इम्पॉर्टंट डेट जे आहेत ते त्या एक्झामच्या दृष्टिकोनातून, म्हणजे आता 26चं नोटिफिकेशन जेव्हा येईल त्यावेळेस त्या पेजमध्ये हे इम्पॉर्टंट डेट 26च्या हिशोबाने दिलेले असतील. इन्स्ट्रक्शन, कॅप, इलिजिबिलिटी, पॉलिसीज, एक्झम्पशन, हे सगळं जे आहेत ना, हे पॉलिसीज मोस्टली सेम राहतात. ऑलमोस्ट सगळ्याच इयरला ह्या मागच्या काही सेम राहिले. एक्झाम सेंटर्स, ऍप्लिकेशन फॉर्म याच्याबद्दल इन्फॉर्मेशन दिलेली असते. फीस, स्कीम्स ऑफ एक्झामिनेशन, सगळं इन्फॉर्मेशन आहे. पण आज आपल्याला जे बघायचं आहे ते कन्फ्युजन दूर करण्यासाठी, ते म्हणजे सेट सब्जेक्ट पीजी कोर्सेस. जसं की आता काही स्टुडंटला आणखीनही गोंधळ उडाला असेल की पीजी सब्जेक्ट म्हणजे नेमकं काय, सिलेक्ट करण्याबद्दल मी बोलतेय. तर या ठिकाणी बघा, तुम्ही एम-ए केलेलं असतं. मग तुम्हाला कुठला सब्जेक्ट सिलेक्ट करायचा आहे, एक्झामचा सेट सब्जेक्ट कुठला आहे आणि तुमचा पीजी सब्जेक्ट कुठला आहे, हे बघा. आता या ठिकाणी मराठी सब्जेक्ट दिलेला आहे. ठीक आहे. मराठी सब्जेक्ट बद्दल तर काही नाही. तुम्ही हे करू शकता की मराठी माझा सब्जेक्ट आहे, डायरेक्ट मराठीमध्ये मी इकडे हे करू शकते, राईट, मराठीमध्ये अप्लाय करू शकते. पण जेव्हा तुमचा सब्जेक्ट आर्किओलॉजी असतो किंवा हिस्ट्री असतो, मग ह्याच्यामध्ये दोन्हीमध्ये मी नेमकं कशात फॉर्म भरू शकते? तर हिस्ट्री सब्जेक्ट म्हणजे सेट सब्जेक्टचा हिस्ट्री सब्जेक्ट मध्ये तुम्ही फॉर्म भरू शकता. इकॉनॉमिक्स, एम-ए झालंय, एम-एस-सी झालंय इकॉनॉमिक्स सब्जेक्ट मध्ये, कोणाचं फायनान्शियल इकॉनॉमिक्स मध्ये एम-एस-सी झालंय किंवा ॲग्री बिझनेस इकॉनॉमिक्स झालेलं आहे, एम-ए, एम-एस-सी दोन्हीपैकी कशामध्येही, तरी तुम्हाला फॉर्म भरायचा आहे इकॉनॉमिक्स या सब्जेक्टमध्ये. अशा पद्धतीने हे जे सब्जेक्ट्स आहेत, टोटल इथे सिरियल नंबर प्रमाणे टोटल 32 सब्जेक्ट्स आहेत. ओके. 32 सब्जेक्ट्स पैकी तुमचा सब्जेक्ट कुठला आहे? आता इथे स्टार्टिंगला जे एम-ए चे सब्जेक्ट दिले ते ऑलमोस्ट सिंगल आहेत. लँग्वेज सब्जेक्ट जे आहेत ते लँग्वेज सब्जेक्ट सेट भावानी जसे तसे मांडलेत. मराठी सब्जेक्ट आहे, हिंदी आहे, उर्दू आहे, संस्कृत आहे, इंग्लिश आहे. ते जसेच्या तसे तुम्हाला सेट सब्जेक्टच्या लिस्टमधून चॉईस करता येतात. पण जसे मी इथे सांगितलं फायनान्शियल इकॉनॉमिक्स, तसंच बघा सोशलमध्ये सोशिओलॉजी करत असताना तुमचं स्पेशलायझेशन पीजी जे आहे ते वुमन स्टडीज मध्ये झालं असेल,
तर तुम्हाला एक्झाम फॉर्म भरताना सेटचा सोशिओलॉजी सब्जेक्ट सिलेक्ट करायचा आहे. लक्षात घ्या, ही चूक करायची नाहीये. फॉर्म भरताना जर तुम्ही वेगळ्या सब्जेक्टमध्ये भरला, ठीक आहे. वुमेन्स स्टडीज आहे आणि तुम्ही जर समजा सोशियोलॉजी ऐवजी फिलॉसॉफीमध्ये वगैरे भरला. शक्यतो तसं होत नाही, पण तसं जर तुम्ही भरला चुकून, तर तुम्हाला पेपर रॉंग होऊ शकतो किंवा म्हणजे पेपर तुमचे मार्क्स वगैरे येईल, रिझल्ट वगैरे येईल. पण काय होईल, जेव्हा तुम्ही व्हेरिफिकेशनच्या वेळेस तुम्हाला हे क्रॉस म्हणजे तुमचं पीजीचं सर्टिफिकेट चेक केलं जाईल, तुमचं एक्झामचं सर्टिफिकेट चेक केलं जाईल, त्यावेळेस तिथे ते मेहनत आपली वाया जाऊ शकते. सो तसं होऊ नये म्हणून हे जे सब्जेक्ट्स आहेत ते व्यवस्थित चेक केले पाहिजेत आणि त्याच सब्जेक्टच्या अंडर, सेट सब्जेक्टच्या अंडर तुम्हाला फॉर्म भरायचा. ओके. पॉलिटिकल सायन्स, पब्लिक सर्व्हिसचा जर विषय असेल तर तुम्हाला पॉलिटिकल सायन्सच्या अंडर भरायचंय. त्याचबरोबर होम सायन्स, फूड सायन्स, न्यूट्रिशन, अदर रिलेटेड सब्जेक्ट्स ऑफ होम सायन्सच्या अंडर भरायचे. त्याचबरोबर अजून कन्फ्यूज होणारे इथे टॉपिक्स किंवा हे आहेत बघा, मॅथमॅटिक्स, स्टॅटिस्टिकल ऍप्लिकेट. आता ह्याच्यामध्ये कन्फ्यूज होऊ शकतो आपण. मॅथमॅटिकल सायन्स किंवा स्टॅटिस्टिक्स. स्टॅटिस्टिक्स हा विषय जो आहे तो इकॉनॉमिक्स मध्ये पण येतो, ठीक आहे. पण याच्यामध्ये तुम्हाला जर फॉर्म भरायचा, तुमचा जर पीजी आहे स्टॅटिस्टिक्स मध्ये झाला असेल, तर तुम्हाला मॅथमॅटिकल सायन्सच्या अंडर फॉर्म भरायचा. सो अशा पद्धतीने तुम्हाला काय होत असतं, कन्फ्युजन होत असतं. अजून कुठे कन्फ्युजन होतं मोस्टली स्टुडंट्सला? हां, या ठिकाणी की बॉटनी, झूलॉजी, मायक्रोबायोलॉजी, लाईफ सायन्स हे सगळं आता सगळं सायन्सचे विषय आहेत. मग सायन्स सब्जेक्ट दिसतोय का? नाही दिसत आहे. केमिकल सायन्स वेगळं आहे, लाईफ सायन्स वेगळं आहे. अर्थशी रिलेटेड, ओशनशी रिलेटेड वेगवेगळे आहेत. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये केमिकल सायन्स, लाईफ सायन्स हे तुम्हाला तुमचा टॉपिक पीजीचा सब्जेक्ट जो आहे तो व्यवस्थित बघायचा आहे, फॉलो करायचा आहे आणि सेटच्या कुठल्या सब्जेक्टमध्ये येतोय हे बघायचं आणि लगेचच तुम्ही ते फॉलो करायचंय किंवा फॉर्म भरताना हे मात्र 100% लक्षात ठेवायचंय. बघा इथे अर्थ, अटमॉस्फेरिक, ओशन अँड प्लॅनेटरी. तर याच्यामध्ये एमएससी चा जिओलॉजी आणि जी इन्फॉर्मेटिक्स याच्यामध्ये एमएससी केलेलं आहे. ठीक आहे. मग तुम्हाला जिओग्राफी मध्ये भरता येईल का? हे नाही. तुम्हाला या सब्जेक्टच्या अंडर हा फॉर्म भरायचा. ओके. आता इथे बघा, जिओ इन्फॉर्मेटिक्स, जिओग्राफी एम ए केलं असेल तर तुम्ही याच्या अंडर भरू शकता किंवा याच्याही अंडर भरू शकता. म्हणजे अशा पद्धतीने ह्या गोष्टी क्लिअर होणं गरजेचं आहे की कोणता तुमचा पीजीचा सब्जेक्ट आहे आणि कुठल्या सब्जेक्ट मध्ये तुम्ही अप्लाय करतायत. एमसीए झालाय माझा, एमएससी झालाय, एमटेक झालाय, मग मी कोणत्या सब्जेक्टच्या अंडर माझा सब्जेक्ट भरू शकतो. एमएससी झालाय म्हणजे तुम्हाला सायन्सचा सब्जेक्ट च्या अंडर फॉर्म भरायचा आहे. हे कन्फ्युजन दूर करा. तुमचा टॉपिक पीजी ज्या सब्जेक्ट मध्ये झालेला आहे तो कुठल्या सेट सब्जेक्टच्या अंडर येतोय ते पहिले चेक करा. प्रत्येक वेळेला मी हेच सांगते, ठीक आहे. सो ते चुकू नये म्हणून. बघा आता कॉमर्सचा सब्जेक्ट, कॉमर्स आहे तो कॉमर्स मध्ये येतो डायरेक्ट. बट याच्यामध्ये मॅनेजमेंट, मार्केटिंग, एचआर, फायनान्स, आयटी हे मॅनेजमेंट मध्ये येते. ओके. ऑलमोस्ट म्हणजे मी ओव्हरव्ह्यू तर दिलाय तुम्हाला, पण या व्यतिरिक्त तुमचं आणखीन काही कन्फ्युजन असेल, टोटल 32 सब्जेक्ट साठी हे सेट सब्जेक्ट एक्झाम घेत असते. त्याचा सिलेबस देखील युनिव्हर्सिटीच्या वेबसाईट वरती दिलेला आहे. बघा इथे दाखवलं मी तुम्हाला सेट अपडेटेड सिलेबस जो आहे तो इथे प्रत्येक तुमच्या सब्जेक्ट वाईज दिलेला आहे. तर तिथून तुम्ही तुमचा सब्जेक्टचा सिलेबस जो आहे तो डाउनलोड करू शकता. ठीक आहे. ओके. सो होपफुली मी तुमचा जो डाऊट आहे या व्हिडिओ थ्रू मी कम्प्लीट क्लिअर केलेला आहे. तरीही अजून काही डाऊट्स असतील तुमचे या एक्झामला घेऊन किंवा एक्झामचा फॉर्म फिलअपला घेऊन किंवा प्रिपरेशनच्या बाबतीत, तर तुम्हाला तुमच्या क्वेश्चनचे आन्सर देण्यासाठी मी नक्कीच इथे आहे. सो काही डाऊट्स असतील तर नक्कीच कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करा. मी त्याचा आन्सर नक्की देण्याचा प्रयत्न करेन. थँक यू एव्हरीवन अँड ऑल द बेस्ट फॉर युअर प्रिपरेशन्स फॉर दिस एक्झाम.